आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी. आधीच सोलून ठेवलं आहे मी लसूण, बारीक कांदा चिरून घेतलाय, एक मिरची मधून चिरून घेतली, कोथिंबीर, लसणाची पेस्ट. भाजी आपल्याला पटकन बनवायची आहे म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे. तेल टाकते आधी. तुपाने अजून स्वाद वाढतो म्हणून मी तूप पण टाकत आहे. मेल्ट झालंय जिरे, हिरवी मिरची, कांदा, लसणाची पेस्ट. आता हे सोललेल्या बिया पावट्याच्या ब्राऊन कलरचा झाला. आता यामध्ये टाकणार लाल तिखट, थोडीशी हळद, ग्रेव्ही थोडी थिक करायसाठी. याला पण वाटून घ्यायचे. तेल सेपरेट झालं याच्यामध्ये. आता हे आपलं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्यात. ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून 1 ग्लास पाणी टाकलं. कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी 1.5 ग्लास टाकत आहे मी. कोरिएंडर, पिंक सॉल्ट टाकले, सेंधव मीठ. त्याला झाकण लावून शिट्टी मारून घ्यायची. वाढूया. रेडी झाली आहे. आता त्याला ग्रीन कोरिएंडरने गार्निश करायचं. पावट्याची ग्रेव्ही रेडी आहे. यू कॅन हॅव दिस विथ ज्वारी रोटी, राईस आणि खाऊ शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कशी वाटली. थँक्यू.